स्वतःच्या आत जितकं जाऊन तितके आपल्याला रिझल्ट मिळणे शक्य आहे आपल्या आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक ह्याच्यामध्ये. पण मग आता इनर हिलिंग जर करायचं मला मेडिटेशन आहे किंवा शॉर्ट तर एक्झॅक्टली तू एलॉबरेट करून जर सांगितलं काय करायचंय कसं करायचं. मी तेच आता म्हणणार होते की इनर हिलिंगची गरज आपल्याला कुठे आहे. तर आपल्या मनात लहानपणापासूनचे विश्वास बसलेले आहेत, बिलीफ्स असं त्याला आपण म्हणतो. वेगवेगळ्या गोष्टी बसलेल्या आहेत आणि ते आपल्याला मोठे झाल्यावर त्रास देऊ शकतात. ओके, असं असतं. आता लहानपणापासूनच्या असं म्हणायचं झालं तर 2 सख्खे बहीण भाऊ किंवा बहिणी बहिणी भाऊ भाऊ व्हॉट एव्हर काही ठिकाणी असं म्हणजे मी बघितलेलं केसेस आहेत. सो जस्ट मी सांगते एक्झाम्पल म्हणून. सो मोठं भावंड जे असतं ते कायम सांभाळून घेणारं असतं, लहान वाण किंवा त्रास देत असं काही काही ठिकाणी असं असतं. मग काही वेळा असं होतं की आई वडील त्या लहानाचेच कौतुक करतात असं त्या दोघांमध्ये समज निर्माण होतं, म्हणजे मोठ्याला वाटायला लागतं. मग मोठ्याला असं जेव्हा वाटायला लागतं तेव्हा तो स्वतःच्या मनात फिक्स करून घेतो की हे असंच होणार आहे. म्हणजे लहान भावंडाचंच कौतुक केलं जाणार आहे, मला कोणी असं हे करणार नाही. मग ते एखाद्या वेळी असं बोलल्यावर ते खरं होतं. कधीतरी असं कधीतरी होतच ना आई वडिलांकडनं पण की एखाद्याने चांगलं अचीव केलं आणि थोडंसं कमी अचीव केलं तर मग ते कम्पॅरिझन मध्ये होतं. ते झालं की असं होऊन जातं की तिथे त्याच्या डोक्यात एक फिक्स माइंडसेट बसतो, विचार बसतो की अशा अशा सिच्युएशनला माझे आई बाबा असंच करतात. हा बिलीफ निर्माण झाला. तो बिलीफ इतका फिक्स होऊन जातो लहानपणी, नंतर ते विसरूनही जातात, सोबत जगतात, मोठे होतात, बाकी सगळ्या गोष्टी त्या नगण्य होऊन जातात त्या गोष्टी. पण तो जो पॅटर्न आहे फिक्स तो मोठा झाल्यावर त्रास देऊ शकतो. कारण मोठं झाल्यावर स्वतःची मतं निर्माण होतात सगळ्या गोष्टींमध्ये आणि जर मग आई वडिलांनी त्यांच्या मताविरुद्ध बोललो तर त्याच्यात वाद निर्माण होतात. कारण मतांतर आहे, वाद निर्माण झाले त्याचा प्रश्न नसतो, पण ते कशामुळे तर तो लहानपणी जो बिलीफ बसला आहे त्यामुळे मुलं एक्स्ट्रीम वागतात कधी कधी मोठी झाल्यावर. सो सगळ्या गोष्टी तुम्ही कसं मुलांना अपब्रिंगिंग देताय त्याच्यावर खूप आहेत. सो इनर हिलिंग मध्ये जाताना इनर चाइल्ड हिलिंग सुद्धा आपण म्हणू शकतो त्याला. तशी मेडिटेशन्स असतात ते आपण तिथपर्यंत जाऊन ते हील करून वापस येणं मेडिटेशन मध्ये हे केलं जातं. आता त्यामुळे काय होतं, ते लहान बाळ एकदम फ्रीली हे करायला लागतं. आपल्यातलं प्रत्येक माणसामध्ये लहान बाळ असतं.